पुणे शहरातील मेट्रोचं जाळं आता संपूर्ण पुण्यामध्ये पसरायला सुरुवात झाली आहे, कारण पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो लाईनचा विस्तार आता थेट कात्रज पर्यंत होण्यासाठी सुरुवात झाली आहे। शिवाय हा भुयारी मार्ग असणार असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि भविष्यामध्ये पुणेकरांनी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा असं देखील आवाहन यामुळे करण्यात आलंय। मात्र स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय, शिवाय हा मेट्रो मार्ग नेमका कसा असेल या सगळ्याबद्दलच आपण जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या अनेक दिवसांपासून स्वारगेट कात्रज ही मेट्रो लाईन तयार होणार, शिवाय त्याचा विस्तार केला जाणार असं आपण ऐकत आलोय आणि आता पुणे मेट्रोच्या टप्पा 1 अंतर्गत स्वारगेट ते कात्रज हा सुमारे 5.46 किलोमीटरचा पूर्ण भुयारी मार्ग तयार केला जाणार असून या मार्गामुळे दक्षिण पुणे थेट मेट्रो नेटवर्कशी जोडलं जाणार आहे। याच कामातील भुयारी मार्गाच्या कामाला आता वेग आला असून या भुयारी मार्गासाठी लागणाऱ्या पहिल्या टीबीएम टनेल सेगमेंटच्या कास्टिंगला सुद्धा आता सुरुवात झालेलं असं म्हटलं जातंय। सध्या जे काम सुरू आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर या प्रकल्पाअंतर्गत मेट्रो मार्गासाठी जमिनीखाली बोगदे तयार केले जाणार आहेत। त्यासाठी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन म्हणजेच टीबीएमचा वापर होणार असून ही मशीन जमिनीखाली मोठे बोगदे खोदण्याचं काम करते। त्यानंतर त्या बोगद्यांना मजबूत करण्यासाठी विशेष कॉन्क्रीटचे सेगमेंट बसवले जातात। आता त्याच सेगमेंटच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे। या संपूर्ण मार्गासाठी दोन्ही बाजूंनी मिळून जवळपास 9.7 किलोमीटरचे बोगदे तयार केले जाणार आहेत। त्यासाठी तब्बल 6,993 रिंग तयार केल्या जाणार आहेत। प्रत्येक रिंग मध्ये 5 मुख्य सेगमेंट आणि 1 की सेगमेंट असं असणार आहे। या कामासाठी विशेष साचे देखील वापरले जात असून प्रत्येक सेगमेंट अत्यंत अचूक आणि मोजमापामध्ये सुद्धा तयार केले जाणार आहे। बोगद्यांचा बाह्य व्यास जो आहे तो जवळपास 6.35 मीटर इतका असणार आहे। शिवाय आतील व्यास 5.8 मीटर इतका असेल। प्रत्येक सेगमेंटची जाडी ही 275 मिलीमीटर ठेवण्यात आली आहे, तर रिंगची रुंदी जी आहे ती जवळपास 1.4 मीटर इतकी आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये सुरक्षिततेला सुद्धा तितकंच जास्त महत्त्व सुद्धा दिलं जात आहे। दरम्यान हा प्रकल्प पुण्यातील स्वारगेट, मार्केट यार्ड, पद्मावती, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज या परिसरासाठी सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरेल असं म्हटलं जात आहे, कारण सध्या पुणे शहर हे चारी बाजूनी वाहतूक कोंडीने वेढलेलं असताना इथे प्रवास करण्यासाठी मेट्रो हाच सर्वात उत्तम पर्याय सुद्धा मानला जातोय। त्यामुळे या प्रकल्पामध्ये जी स्थानके येतील ती अशी आहेत की मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी ही 5 भुयारी मार्ग आणि महत्त्वाची स्थानकं असणार आहेत। दरम्यान या प्रकल्पाची आणखी गरज लक्षात घ्यायची झाली असेल तर त्यासाठी पुण्याच्या वाहतुकीची परिस्थिती नेमकी काय ते पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आपण जाणतोच की पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यातून होणारी कोंडी हा आता इथला सगळ्यात मोठा प्रश्न बनलाय। विशेषतः सकाळ संध्याकाळ अक्षरशः वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। काही किलोमीटरचं अंतर पार करायला सुद्धा अनेकदा अर्धा ते 1 तास किंवा त्याहून जास्त वेळ लागतो। त्यामुळे कात्रज स्वारगेट या भागासाठी मेट्रो हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय। सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्याने नागरिक रोजच्या प्रवासाला प्रचंड वैतागलेत। बस, ट्रक, खासगी वाहनं आणि दुचाकींच्या संख्या प्रचंड वाढल्याने वाहतूक ही मंदावताना दिसतेय। त्यात स्वारगेट हे असं ठिकाण आहे जिथून साधारणतः सगळीकडे जाण्यासाठी बस ट्रॅव्हल्स उपलब्ध होतात आणि सणासुदीच्या काळामध्ये तर इथे गावी जाणाऱ्या लोकांची आणखी गर्दी स्वारगेट बस स्थानकावर होते। मात्र तिथे पोहोचण्यासाठी मोठी कसरत लोकांना करावी लागते। दुसरीकडे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गामुळे कात्रजला मोठं एक महत्त्व मिळालं असून सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच दक्षिण महाराष्ट्रातून पुण्यामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी कात्रज हा मुख्य प्रवेश बिंदू मानला जातोय। आजही कात्रज चौक हा पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या चौकांपैकी एक आहे। शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट आणि इतर उच्च शिक्षण संस्थांचा विस्तार इथे झालेला आहे। त्याचबरोबर कात्रज कोंढवा रोड, भारतीय विद्यापीठ परिसर आणि अंबेगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प सुद्धा उभे राहिल्यामुळे इथे लोकसंख्या सुद्धा झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यानंतर या दोन्ही भागातील ट्रॅफिकचा मोठा भार हा कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान या प्रकल्पाच्या कामाच्या सुरुवातीवेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते। त्यांच्यासोबत महामेट्रोचे इतर वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना हर्डीकर यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं। तसंच पुणेकरांनी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करावा असं सुद्धा आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी
मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा असं देखील हर्डीकर हे म्हणालेले आहेत. सध्या पुण्यातील रामवाडी ते वणज आणि पीसीएमसी ते स्वारगेट अशी मेट्रो सेवा सुरू झाली असून नागरिकांकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे प्रवासाचा वेळ अक्षरशः निम्म्यावर आलाय. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज हा मार्ग सुरू झाल्यानंतर दक्षिण पुण्यातील नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होणार असा विश्वास याबद्दल व्यक्त केला जातोय. विशेषतः रोज ऑफिस, कॉलेज किंवा व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांचा वेळ यामुळे वाचणार आहे. त्याचबरोबर इंधनाची मोठी बचत होईल आणि प्रदूषणामध्ये सुद्धा मोठी घट होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या इंधन टंचाईच्या काळात तर मेट्रो हा सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा उत्तम पर्याय आहे, हे देखील नाकारता येत नाहीये. याशिवाय पुण्यामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर या आणखी एका मेट्रो मार्गाचं काम देखील सुरू असल्याने पुढील काही महिन्यामध्ये ही सेवा देखील सुरू होणार असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे पुण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणं हे अगदी सगळ्यांसाठी सोयीचं ठरेल, यामध्ये शंका नाहीये. सध्या मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असं म्हटलं जातंय. परंतु आता पहिल्या टनेल सेगमेंटचं कास्टिंग सुरू झाल्यामुळे पुढील काही महिन्यामध्ये भुयारी बोगद्यांच्या कामाला सुद्धा वेग येणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पुणेकरांचं लक्ष या प्रकल्पाच्या पुढील टप्प्याकडे लागलंय. मात्र या प्रकल्पाची अंमलबजावणी ही किती वेगाने होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईच्या काळामध्ये थोडासा का होईना दिलासा पुणेकरांना मिळू शकतोय. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला या प्रकल्पाविषयी आधी माहित होतं का आणि तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. शिवाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.